कुठल्याही शहरामध्ये असेल किंवा कुठेही असेल, ग्रामीण असू दे शहर असू दे, त्या ठिकाणी राजकीय आणि तुमची प्रशासकीय यांची सांगड योग्य नसेल तर चांगलं काम कधीच होऊ शकत नाही. फक्त सत्ता मिळवणे हा एक उद्देश ठेवून काम करणारी मंडळी वेगळी आणि सत्ता मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर करून लोकांच्या ज्या सार्वजनिक गरजा आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो लागणारा निधी आहे तो उपलब्ध करून देणारी ही मंडळी वेगळी असतात. त्यामुळं त्या धडपडीशी प्रामाणिक राहून ही सर्व नेती मंडळी निधीच्या माध्यमातून चांगलं सहकार्य या ठिकाणी होणार आणि निश्चितच कोल्हापूर शहर म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे येत्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा नक्की आपल्याला बदललेला दिसेल. नाही, मी विरोधकांचं त्यांचं काय मत असेल हे काय मी सांगू शकत नाही, परंतु आमची तशी कोणतीही भावना ह्या ठिकाणी नसेल. जर एखादा सगळ्याच गोष्टी काय कुठल्याही एका व्यक्तीला समजतात असं नसतं. प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाचं ज्ञान वेगवेगळं आहे. जे चांगली भूमिका घेऊन येत असतील त्यांना आमचं नक्कीच पाठबळ असेल. चुकीची भावना घेऊन सभागृहात कोण मांडत असेल किंवा प्रसिद्धीसाठी म्हणून सभागृहाचा वापर करत असेल तर त्याला त्या जागेला त्याचं योग्य उत्तर दिलं. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आता एक नवीन अध्यायाला सुरुवात झालेली आहे. हा अध्याय या दृष्टिकोनातून कारण कोल्हापूरकरांनी प्रशासक राज पाहिलं आणि त्यानंतर आता लोकनियुक्त असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोल्हापूरच्या विकासासाठी सभागृहामध्ये प्रश्न मांडताना दिसून आलेत. त्याच पद्धतीनं या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जणांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आणि पर्यायानं कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक आश्वासनं दिली आहेत. नेमकं त्यांच्या नजरेमध्ये काय होतं आणि सर्वांचंच लक्ष हे उपनगरांचा विकास कसा केला जाणार याकडे होतं. उपनगराच्या अनुषंगानं सातत्यानं प्रश्न मांडणारे शिवसेनेचे गटनेते शाहरुखजी देशमुख आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत या सगळ्या गोष्टींकडे आणि कोल्हापूरच्या विकासासाठी कोणता अजेंडा आहे हे जाणून घेऊ. शाहरुखजी नमस्कार. कशा पद्धतीनं बघता एक नवीन अध्यायाला सुरुवात होते. प्रशासक राज पाहिलं, आता नवनिर्वाचित असणारे नगरसेवक आपण सर्वजण सभागृहामध्ये आहात. प्रशासक राजच्या काळामध्ये खरंच जनतेचे प्रश्न सुटलेत असं वाटतं का तुम्हाला? आता गेल्या कोरोना कालावधीपासूनचा विचार केला तर ती एक साधारण 1.5 वर्ष आणि त्याच्यानंतरची ही 5.25 वर्ष असं सभागृह हे पूर्ण या ठिकाणी बंद होतं. कोरोना कालावधीमध्ये फक्त आरोग्य ह्या विषयावरच सर्व खर्च होत असल्यामुळे इतर विकास कामं हा विषयच त्यावेळेला नव्हता. परंतु नंतरच्या प्रशासकीय कालावधीमध्ये महापालिकेमार्फत हा 0 विकास या ठिकाणी झालेला. त्यामधून कोणताही निधी हा जनतेपर्यंत या ठिकाणी पोचला नाही. महायुतीच्या माध्यमातून तुमचं नगरोत्थान असेल, नगर विकास खात्याच्या मार्फत मूलभूत सेवा सुविधा असेल, या विविध हेडखाली बराचसा निधी हा कोल्हापूर शहराला या ठिकाणी उपलब्ध झाला होता. आणि पहिल्यांदाच महायुतीला या ठिकाणी सत्ता कोल्हापूरच्या जनतेनं कोल्हापूर महापालिकेची दिलेली आहे. त्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे सर्व 3 पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी ही सत्ता स्थापन झालेली आहे. आणि ह्या ठिकाणी निवडून आलेले सर्वच नगरसेवक हे गेल्या 5-6 वर्षामध्ये त्यांनी ज्या काही प्रभागामध्ये अडचणी पाहिलेल्या आहेत, लोकांच्या समस्या जाणून घ्या घेतलेल्या आहेत, त्यामुळं सर्व नगरसेवक हे अभ्यासू नगरसेवक ह्या ठिकाणी कोल्हापूर महापालिकेमध्ये आलेले आपल्याला कालच्या सभेमध्ये आपल्याला हे जाणवलं असेल. माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच वर्षानं इतका वेळ ही सभा चालली. पहिली सभा होती, परंतु सर्वांनीच त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या कोल्हापूर शहराबद्दलच्या भावना असतील, आपल्या प्रभागातील अडचणी असतील, हा मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. आणि ह्या ठिकाणी आम्ही प्रचारादरम्यान असेल किंवा सत्ता स्थापन केल्यानंतर असेल, महायुतीचे सर्वच नेते, त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर नामदार चंद्रकांतदादा पाटील असतील, आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आबिडकर साहेब असतील, आमदार राजेश क्षीरसागर असतील, धनंजय महाडिक साहेब असतील, आमदार अमल महाडिक साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, ही सर्वच मंडळी या ठिकाणी ज्या वेळेला ही सत्ता मिळालेली आहे आणि पहिल्यांदाच भगवा या ठिकाणी महापालिकेवर फडकलेला आहे. आणि त्या माध्यमातून ती एक जबाबदारी समजून
त्या ठिकाणी कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच जण यासाठी प्रयत्नशील राहणार आणि राहण्यासाठीचं अभिवचन त्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. या येत्या 5 वर्षांमध्ये आपल्याला कोल्हापूर शहर ही पूर्णपणे बदललेलं नक्कीच या ठिकाणी दिसणार आहे. आज बरीचशी शहरं ही आपल्या पाठीमागून निर्माण झालीत आणि आपल्या पुढं त्यांची त्यावेळेला सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती झालेली या ठिकाणी दिसते. बऱ्याचशा ठिकाणी ओव्हरब्रिजेस असतील, या ठिकाणी आज उड्डाणपूल बऱ्याचशा ठिकाणी होणं गरजेचं आहे, रस्ते मोठे होणे गरजेचं आहे. आज कोल्हापूर शहरामध्ये सर्किट बेंच यामुळं साधारण 6 जिल्ह्यातील लोक या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये येणार आहेत. आई अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो करोडो भाविक या ठिकाणी येत असतात. ह्या सर्व गोष्टींचा चांगली जाणीव असणारी आणि ह्या अडचणीची जाण असणारी ही सर्व नेते मंडळी आहेत. आणि त्यामुळं कोल्हापूर शहरासाठी जे विकासात्मक ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या जास्तीत जास्त देण्याचा सर्व क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं योगदान देण्याचं अभिवचन सर्व नेत्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे येता काळ हा महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर जनतेसाठी एक विकासाचं पर्व ठरेल. हे सगळे मूलभूत प्रश्न सगळ्यांनाच ठाऊक आहेत की कोल्हापूर शहरामध्ये पर्यटक येतात, पर्यटन वाढ व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजे, परंतु याच्यासाठी मूलभूत जो एक अजेंडा असावा लागतो तशा पद्धतीचा अजेंडा आहे की ठीक आहे, कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यापासून इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल. पाणी प्रश्नासाठी ह्या अडचणी आहेत. काल सभागृहामध्ये सुद्धा आपण अगदी रोखठोक भूमिका मांडल्या. तर तुमच्या दृष्टिकोनातून नेमकं याचं मूळ दुखणं काय आहे? म्हणजे कोल्हापूरला जर महानगरमध्ये परिवर्तित करायचं असेल तर मग कुठल्याही शहरामध्ये असेल किंवा कुठेही असेल, ग्रामीण असू दे शहर असू दे, त्या ठिकाणी राजकीय आणि तुमची प्रशासकीय ह्यांची सांगड योग्य नसेल तर चांगलं काम कधीच होऊ शकत नाही. कोल्हापूर महापालिकेमध्ये काम करत असताना आजपर्यंतचं आमचा अनुभव सांगतो की फक्त सत्ता मिळवणे हा एक उद्देश ठेवून काम करणारी मंडळी वेगळी आणि सत्ता मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर करून लोकांच्या ज्या सार्वजनिक गरजा आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी जो लागणारा निधी आहे तो उपलब्ध करून देणारी ही मंडळी वेगळी असतात. ती बोलणं कमी आणि काम जास्त अशा स्वरूपातील आमच्या महायुतीच्या नेत्यांचं काम ह्या ठिकाणी नक्कीच असणार आहे. आपण म्हणताय ते बरोबर आहे. ह्या गरजा आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत या वारंवार त्याच गोष्टी ह्या ठिकाणी बोलल्या जातात. का बोलल्या जातात तर त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणूनच बोलल्या जाते. तर आत्ता भविष्य काळामध्ये ह्या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत कोल्हापूर शहरासाठी, कोल्हापूर जिल्ह्याचं पर्यटन स्थळ होण्यासाठीचे प्रयत्न असतील, यासाठी एक विकासात्मक भूमिका असणारे पालकमंत्री आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. की या ठिकाणचे आमदार राय क्षीरसागर असतील, आमदार अमोल माडिक साहेब असतील, खासदार धनंजय माडिक असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी एक विकासात्मक दिशा घेऊन या ठिकाणी चाललेलं आहे. फक्त आपण आपले प्रपोजल मांडणे हा आपलं एक महत्त्वाचं काम या ठिकाणी राहणार आहे. आणि कालच्या ह्याच्यातून एक झलक आपल्याला दिसलेली आहे की सर्वच नगरसेवक हे तळमळीने या ठिकाणी मांडत आहेत. चांगला विकास कोल्हापूर शहराचा व्हावा यासाठी त्यांची धडपड आहे. त्यामुळं त्या धडपडीशी प्रामाणिक राहून ही सर्व नेती मंडळी निधीच्या माध्यमातून चांगलं सहकार्य या ठिकाणी होणार आणि निश्चितच कोल्हापूर शहर म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे येत्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा नक्की आपल्याला बदललेला दिसेल. आपण निधींचाच उल्लेख केला आहे, तर निधीसाठी वेगवेगळे टप्पे राहतात. केंद्राकडून एखादा निधी यायचा असेल, राज्याकडून निधी यायचा असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा काहीतरी निधी असावा लागतो. म्हणजे 40-60 असेल किंवा 50-50 असेल, त्या माध्यमातून विविध योजना येतात. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेची जी काही आर्थिक स्थिती आहे, उत्पन्नाची जी साधनं आहेत ती कुठेतरी मर्यादित आहेत. मग अशा पद्धतीचा निधी किंवा वेगवेगळ्या जर योजना आणायच्या असतील तर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवावं लागेल. एक नगरसेवक किंवा याच्या अगोदर देखील आपण काम केलं, कशा पद्धतीने आपण हे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहतो? ह्याबाबत आदरणीय आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन यामध्ये मिळालेलं आहे आणि त्यांना ह्या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. आज महाराष्ट्रामध्ये झिरो इंडस्ट्रीयल क्षेत्र असणारी कोल्हापूर महापालिका ही एकमेव महापालिका आहे. त्यामुळं उत्पन्नाला मर्यादा आहेत ही गोष्ट आपण मान्यच करायला पाहिजे. परंतु त्यातूनही ज्या महापालिकेच्या जागा असतील त्या व्यवस्थित डेव्हलप करून त्या माध्यमातून महापालिकेचा कसा उत्पन्न वाढेल किंवा उत्पन्न वाढण्यामध्ये आत्ता एस्टेट विभागाचा एक महत्त्वाचा रोल असतो.
त्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यांच्या विभागामार्फत ह्या ठिकाणी चालू आहे. बराचसा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि त्या पद्धतीच्या काही सवलती असतील, कायद्यामध्ये असतील किंवा इतर काही ज्या गोष्टी कराव्या लागतील नगर विकासमार्फत, त्या करण्याचाही त्यांचा या ठिकाणी मानस आहे. म्हणजे आम्ही त्या सूचना मांडण्याआधीच त्यांच्याकडून हे कोल्हापूर महापालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे ह्या पद्धतीच्या सूचना त्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे ह्यावरून हे लक्षात येते की ह्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा आज राज्य शासनाकडूनच तुम्हाला निधी द्यायचा हे धोरण न ठेवता महापालिका स्वबळावर आपला निधी उभा करण्यास सक्षम झाले पाहिजे, ह्यासाठी जे विशेष प्रयत्न या ठिकाणी संबंधित विभाग प्रत्येक विभागाकडून या ठिकाणी चाललेला आहे. म्हणून म्हणलं त्याप्रमाणे प्रत्येक खात्यामार्फत जे सहकार्य अपेक्षित आहे ते आजपर्यंत मिळत नव्हतं. राजकीय इच्छाशक्ती कमी पडत होती, त्यामुळं फक्त सत्ता भोवणे, परंतु आपल्याकडं असणारं राज्य शासनाचा पदाचा योग्य वापर करून आपल्या शहरासाठी जो फायदा व्हायला पाहिजे तो आजपर्यंत विचार केला गेला नाही. परंतु महायुतीचे हे सर्व नेते मंडळी मिळून नक्कीच या ठिकाणी कोल्हापूर महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध मार्गामधून या ठिकाणी मदत करतात. आपण सांगितलं की महायुतीचे सर्वच नेते निधी देण्यासाठी तयार आहेत, परंतु निधीसाठी काही अटी असतात. त्यापैकी एक महानगरपालिका ही ड वर्गामध्ये आहे, त्याच्यामुळे येणारा जो निधी आहे तो एक मर्यादित स्वरूपात आहे. आणि जर आपल्याला ब वर्गात किंवा त्याच्या पुढे जर जायचं असेल तर आपल्याला कोल्हापूर शहराचा विकास करावा लागेल. मी थेटच हद्दवाढीच्या अनुषंगाने विचारतोय. तर हद्दवाढ ही झाली पाहिजे अशा अनेक जणांचं मत आहे. आणि हद्दवाढीचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस ग्रामीण भागातली जनता म्हणते की तुमची उपनगर भागात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा महानगरपालिका पोचवू शकत नाही, त्याच्यामुळे एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. त्याच्यामुळं महानगराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला नेमकं काय साध्य करावं लागेल असं वाटतं? काही बाबतीत ते खरं म्हणावं लागेल की आज उपनगर कोल्हापूर शहरातली उपनगरं ही म्हणजे वाढतं कोल्हापूर म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो त्या ठिकाणी नवीन वस्त्या असल्यामुळं थोड्या अडचणी ह्या ठिकाणी ह्या आहेत, त्याबाबतीत शंका नाही. परंतु ज्या वेळेला शहराचं उत्पन्न वाढत असेल आणि महापालिकेचं शहर ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला साहजिकच महापालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. त्या माध्यमातून लोकसंख्येच्या आधारावर केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, ह्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ हा आपल्या शहराला प्रत्येक वेळेला होत असतो. ती लोकसंख्या वाढणं हे गरजेचं आहे. आणि ज्या हद्दवाढी संदर्भात जी गावं ह्यामध्ये समाविष्ट होणार आहे त्यासाठी ही राज्य शासनाकडून विशेष योजना ह्या ठिकाणी राबवल्या जाणार आहेत. जे आज कोल्हापूर शहरातली उपनगरामधला विकास थोडा कमी झाला आहे असं जे काही लोक म्हणतात, परंतु येणाऱ्या गावांसाठी परिपूर्ण त्यांचा विकास आल्या होण्यासाठी एक विशेष निधी देण्याचं धोरणही या ठिकाणी माहितीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी स्वीकारले असं माझी माहिती आहे. नेमकं ज्या वेळेला हे होईल त्यावेळेला ते नक्कीच हे जाहीर करतील, परंतु त्यांचं कोणतंही नुकसान ह्या ठिकाणी होणार नाही. सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत असतील किंवा इतर करांच्या बाबतीत असतील त्यांना बऱ्याचशा सवलती या ठिकाणी असणार आहेत. त्यांचा कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत आल्यानंतर नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्या अनुषंगाने कोल्हापूर शहराचा कोल्हापूर महापालिकेचाही फायदा या ठिकाणी होणार आहे. त्या माध्यमातून लोकसंख्या वाढल्यानंतरचा निधी येण्यासाठी बराच उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. असं काही वाटतं का की उपनगरांसाठी एक विशेष निधीची संकल्पना महानगरपालिकेमध्ये यावी? कारण शहरामध्ये रस्ते होतात, परंतु बऱ्याचदा उपनगरामध्ये रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं मागं राहतो. त्याच्यामुळं जे आवश्यकता असते त्याला थोडंसं बूस्ट देणं गरजेचं असतं. त्यामुळं उपनगरासाठी काही विशेष निधी मंजूर व्हावं असं वाटतं? हो, ती अत्यंत आवश्यक आहे. आणि आजपर्यंतच्या महापालिकेच्या राजकारणामध्ये काम करत असताना महापालिकेच्या माध्यमातून जरी कितीही अडचणी आल्या तरी इतर माध्यमातून निधी गोळा करून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आमचा हा नेहमी या ठिकाणी राहिलेला आहे. आणि नक्कीच ह्यापुढेही शहरापेक्षा उपनगरांना जादा निधी देण्यासंदर्भात आमची भूमिका ही राहणारच. कारण भौगोलिक रचने आकारमानानुसार जर बघितलं तर शहरातील प्रभागांच्या जवळपास डबल ते अडीच पट ते 3 पट हे भागाची आकारमान असते. त्यामुळे त्या पद्धतीने त्याचा निधीही मिळावा यासाठी आमचा विशेष प्रयत्न. शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न असा की उपनगरांमध्ये इकडे कचऱ्यांची समस्या प्रचंड प्रमाणात आहेत, भटक्या कुत्र्यांचे प्रश्न आहेत आणि पाणी प्रश्न. या 3 मूलभूत प्रश्नांसाठी मागच्या या निवडणुकीमध्ये लोकांनी अक्षरशः रान उठवलं होतं. आपण त्यासाठी लोकांना आश्वस्त केलं,
लोकांनी आपल्याला जनमताचा कौल दिलाय. आता या 3 प्रश्नांवरती काय अजेंडा घेऊन तुम्ही निघालात? कचरा, पाणी आणि भटकी कुत्री. नक्कीच कालच्याही महासभेमध्ये ह्या विषयावर चर्चा झाली. आज उपनगरांचा भाग बघितला, कोल्हापूर शहर हे काय फार मोठं नाही आणि ह्याला उपनगर आणि ग्रामीण भाग हा बराचसा जोडला असल्यामुळं येणाऱ्या सर्व ग्रामीणमधून येणारी जी काही एंट्री शहरामध्ये आहे त्या ठिकाणी ही सगळ्यात जास्त आपल्याला समस्या या ठिकाणी जाणून येत आहे. आज उपनगरांमध्ये बऱ्यापैकी समस्या नाहीत असं म्हणणं नाही, परंतु बऱ्याचपैकी सगळीकडं घंटागाडी पोचवण्याचा आमचा प्रयत्न हा या ठिकाणी राहिलेला आहे. बऱ्यापैकी चालू आहे. काही गाड्यांच्या मेंटेनन्सचे विषय असतील, हे असतील, हेच प्रशासक कालावधीमध्ये थोडंफार दुर्लक्ष झाल्यामुळे थोड्या अडचणी येत होत्या. परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये नगरसेवक आल्यानंतर त्यामध्ये प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाचं त्या ठिकाणी लक्ष राहणार आहे. त्यामुळं कचऱ्याबाबत फारसा प्रश्न राहील असं वाटत नाही. आणि कचरा संकलित झाल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लागावी ह्यासाठीचे आमचे एक विशेष प्रयत्न आहेत. त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींच्याबरोबर आम्ही या ठिकाणी बोलत आहोत, जेणेकरून ग्रामपंचायतचा कचरा जो आज दोन्ही शहर आणि ग्रामीण याच्या बाँड्रीवर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी पडलेला दिसतो, तो कचऱ्याची विल्हेवाट लागून आपलं शहर सुंदर राहावं आणि गावचाही त्या ठिकाणी जे गाव त्या ठिकाणी असणार आहे त्या गावातील कचऱ्याची निर्गत व्हावी, त्यासाठी दोन्हीच एकत्रित येऊन काही वेगळे प्रयत्न करतायत का हे बघण्याचा प्रयत्नही आमच्या या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. खरं म्हणजे एक नाही, सभागृहामध्ये आता विरोधकांचं संख्याबळ देखील तुल्यबळ आहे. मागच्या वेळेस आपले असणारे सहकारी आता विरोधामध्ये आहेत. अनेकदा जनता अशी म्हणते की एक नाही, राजकारणामुळंच कोल्हापूरचा विकास मागं पडला आहे. सभागृहामध्ये सर्व सहमतीनं विकासाच्या मुद्द्यावरती एकत्रित येणार का विरोधाला विरोध म्हणून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर टाकतील? काय वाटतं तुम्हाला, एकंदरीत तुमचा अनुभव? नाही, मी विरोधकांचं त्यांचं काय मत असेल हे काय मी सांगू शकत नाही, परंतु आमची तशी कोणतीही भावना ह्या ठिकाणी नसेल. जर एखादा सगळ्याच गोष्टी काय कुठल्याही एका व्यक्तीला समजतात असं नसतं. प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाचं ज्ञान वेगवेगळं आहे, माहिती वेगवेगळी असते. प्रत्येकातनं मत आपलं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. ते जे योग्य मत असेल, मग ते विरोधकांचं असू दे, सभासद असू दे किंवा आमचं असू दे, त्याचं योग्य म्हणणं असेल तर त्याच्या पाठीशी राहणं हे कोल्हापूर शहरातील नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार. जे चांगली भूमिका घेऊन येत असतील त्यांना आमचं नक्कीच पाठबळ असेल. चुकीची भावना घेऊन सभागृहात कोण मांडत असेल किंवा प्रसिद्धीसाठी म्हणून सभागृहाचा वापर करत असेल तर त्याला त्या जागेला त्याचं योग्य उत्तर दिलं पाहिजे. सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरलेलाच आहे. शारंगधर देशमुख यांच्या नावाच्या अगोदर कुठलं पद लागेल असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये? कोल्हापूरवासियांना त्याची उत्सुकता आहे. हा आरक्षणाचा विषय आहे. काय जे भविष्यात काय आरक्षण बदलते काय होते त्यावरती ठरेल. आता मी काय सांगू शकत नाही. नेते मंडळी त्यावर निर्णय घेतील. तर एकंदरीतच विविध प्रश्नांवरती रोखठोक भूमिका मांडली आणि जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ती जनतेची पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हाच विश्वास या निमित्तानं दिलाय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये उपनगरांचा विकास कसा होणार याकडं शहरवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि हद्दवाढच्या प्रश्नाच्या अनुषंगानं जे याचं समर्थन करतात त्यांचंही लक्ष या उपनगरांकडे लागून राहिलेलं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये कशा पद्धतीनं महानगरपालिकेचं हे चित्र बदलेल आणि मी सुरुवातीला म्हटल्यात त्या पद्धतीनं एका नवीन अध्यायाला सुरुवात होईल का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. शारंगजी, आज आपण आपल्या व्यस्त वेळेमधून वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो.